आजचा आपला 25वा दिवस. आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचं विवेचन, विश्लेषण. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सारनाथ येथे पहिलं धम्म चक्क पवतन शूत त्या ठिकाणी वदल्या गेलं आणि जे 5 परिवर्जक होते, नंतर यशचे 4 मित्र आणि नंतर त्याच परिसरातले 50 ब्राह्मण, म्हणजे असे मिळून जवळपास 60 आणि तथागतांना धरून 61 अशा लोकांचा किंवा अशा दीक्षित लोकांचा जेव्हा संघ तयार झाला तेव्हा त्रिशरण म्हणजे घेणारे किंवा संघाची ही निर्मिती झाली. द्विवाचक उपासक आपण बघितले, तपस्सू आणि भल्लिक, जे की उत्कल देशातले 2 व्यापारी होते आणि ते व्यापार करत असताना त्यांना बुद्ध आणि धम्म हे 2च शरण दिले होते आणि त्याच्यानंतर तथागतांनी त्यांना 8 केस धातू डोक्यावरचे त्यांना प्रेझेंट केले आणि त्यांनी नंतर आता सध्याचे जे मॅनर देश आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती स्तूप किंवा ते पगोडा त्या ठिकाणी मोठा बांधलेला आहे. जेव्हा दुःख मुक्ती, दुःखाचं कारण सुद्धा आपण बघितले, दुःखाचे काय काय कारणं आहेत ते आपण बघितलेत आणि त्याचे निवारणाचे साधनं कोणते हे आपण आजचा मुख्य विषय आहे. अत्यंत महत्त्वाचा आपण या ठिकाणी त्रिशरण घेतलं. त्रिशरणाचा अर्थसुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. तत्पूर्वी पंचशील जे महत्त्वाचे शील आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आणि आर्य अष्टांगिको बघू तर ते सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्यानं जसा वेळ मिळेल तसा त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत पण विस्ताराने. तर जेव्हा ही पंचशीलची निर्मिती का झाली किंवा काय आवश्यकता भासते याचा जर विचार केला आपण तर बुद्धकालीन जी विचारधारा होती किंवा त्यांच्या मनावरती, लोकांच्या मनावरती जे एवढा वाईट विचारांचा प्रभाव होता, हिंसेची त्यावेळेस खूप इच्छा होत होती लोकांची, चोऱ्या होत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, व्यभिचार होत होते, लोक दारू पिऊन व्यसनीच्या आहारी गेले होते आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणचं वातावरण होतं. कारण यज्ञावर आधारित ती राज्यशाही होती. कारण वैदिक काळामध्ये जे काही धार्मिक विधी चालायचे किंवा धर्माचं अनुष्ठान हे त्या वेदाला द्यायचे आणि वेदामध्ये काय होते, सगळ्यात महत्त्वाचं यज्ञ सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याचा होता. कारण पूजा अर्चा ह्याशिवाय त्यांच्या ज्या गोष्टी चालत होत्या त्या गोष्टीवरच त्यांचा तो धर्म डिपेंड असते. मग त्यावेळेस आता ज्या गृहस्थी जीवनामध्ये वावरत असताना जर बघितलं तर त्यावेळेस त्यांचा जो काही विश्वास होता तो म्हणजे धार्मिक विधी कर्मकांड यांच्या बंधनात अडकवायचं लोकांना. त्याच्यातून म्हणजे धार्मिक विधी पूर्णच होत नव्हते. कारण माणूस हा परमेश्वराने निर्माण केला आहे किंवा वेदप्रणीत निर्मिती आहे अशी लोकांची त्या ठिकाणी भावना होत होती. आणि जर समजा एखादा माणूस आजारी जर पडला तर त्याला दुरुस्त करण्यासाठी मग त्या देवी शक्तीला किंवा त्या इच्छित शक्तीला प्राप्त करण्यासाठी तो त्या ठिकाणी यज्ञ करत होते. त्या यज्ञाला नैमित्तिक यज्ञ असं म्हणतो. कारण 2 प्रकारचे यज्ञ चालत होते. एक तर नित्य यज्ञ, समजा आता अमावस्या पौर्णिमा अष्टमी काय पंचमी पंचमी जर असते तर त्या यज्ञापासून फलप्राप्ती हो किंवा न हो तो करणं कंपल्सरी होता. तेव्हा त्या माणसाला सामूहिकरित्या जमायचे, सामूहिकरित्या त्या ठिकाणी मांसाहार व्हायचा, मद्य प्राशन व्हायचं आणि सगळे स्वराज्य किंवा स्वच्छंद आचरण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं व्हायचं. मग आणि दुसरा जो यज्ञ होता तो की म्हणजे नैमित्तिक यज्ञ, ज्याला म्हणू आपण हा यज्ञ म्हणजे संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी म्हणजे केले जात होते. या वैदिक यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे तरी सुद्धा या यज्ञांना धार्मिक कृत्य म्हणून मान्यता दिली जायची. म्हणजे एखाद्याचा समजा गृहस्थ जीवनामध्ये जर त्याची इच्छा असते की भाई मला माझं दुखणं कमी होऊ दे किंवा मला मूळबाळ होऊ दे
किंवा मला शांतता मिळू दे किंवा मला संपत्ती मिळू दे किंवा ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी केले जाणारे ते यज्ञ होते. मग ते यज्ञ करत असताना त्या वैदिक ऋषीकडे जायचं. मग त्यांनी ते प्राण्याचं नावं सांगायचे आणि त्या पद्धतीनं मग ते प्राणी आणायचे, मांसाहार आणायचे, मद्य आणायचे आणि अशा पद्धतीनं त्या इच्छापूर्तीसाठी नैमित्तिक यज्ञ हे सर्रासपणे सुरू होते. सर्रासपणे मांसाहार एक सर्वसाधारण गोष्ट होती. ब्राह्मणापासून तर शूद्रापर्यंत सर्वच मांसाहारी होते. धर्मसूत्रात त्यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी 138 ग्रंथाचं विवेचन करून आपल्याला हे डिफरन्शिएट डायग्नोसिस दिलेले. कारण आपण 1956 पूर्वी हिंदू धर्मातच होतो, परंतु त्या वैदिक धर्माची जर संस्कृती बघितली, त्या वैदिक धर्माचे जर अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये असे काही पुस्तकं किंवा असे काही ग्रंथ लिहिले आहेत की त्याच्यामध्ये हिंसेशिवाय दुसरं काहीच तुम्हाला दिसणार नाही. फक्त हिंसा, सुरापान, चोरी, मारामारी, मांसाहार ह्याच गोष्टीचं विवेचन त्या त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि धर्मसूत्रात आपण बघितलं की पशु पक्षी मांस इत्यादी मांस संबंधित त्याच्यात नियम आहेत. अपस्तम सूत्र जे आहे त्याच्यामध्ये गाय व बैलाचे मांस खाण्याविषयीची माहिती आहे, जे की समजा वेद हे प्रमाणित आहेत आणि त्याच्याशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही, त्या पवित्र आहेत आणि त्याच्यावर कोणीही बोलू नये या पद्धतीची त्या ठिकाणी म्हणजे मनीषा होती. आणि अशा पद्धतीचे शुक्ल यजुर्वेदात 24वा अध्याय जो सांगितलेला आहे बाबासाहेबांनी, ते देवता पशुसूचक नावाचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवांना देवींना अर्पण करण्यासाठी शेकडो प्राणी मारावेत याचे सविस्तर वर्णन आहे. त्याच्यामध्येच 23व्या कांडिकेमध्ये जर उपयुक्त घोड्या प्राण्याला खेमाजी सायलेंट प्लीज 23व्या कांडिकेमध्ये घोडा या उपयुक्त प्राण्याला कशा पद्धतीने मारायचं याचं विस्तृत वर्णन आहे. पेज नंबर सहित अध्यायासहित विश्लेषण आहे. रिडल्स वाचा तुम्ही. आणि मनुस्मृतीमध्ये का जळली त्याच्यामध्ये सुद्धा हिंसेचं खूप विश्लेषण आहे. बाकीचं आहेच आहे, पण विषयानुसार पानात पाता वेलांनी शिकापदम समाधानी ही पहिलीच प्रतिज्ञा का दिली असेल, पहिले सील का दिलं असेल, त्याचा क्रम सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण ही जी म्हणजे होती परंपरा, यज्ञात मारण्यासाठी पशूंना ब्रह्मदेवानेच निर्माण केले. यज्ञ हा सर्वांच्या कल्याणाचा असतो, म्हणून यज्ञातील पशूची हत्या ही हत्याच नाही तर पुण्याचे कार्य असते, असे त्या मनुस्मृतीचा निर्वाळा होता. सस्यापासून कासवापर्यंत आणि गेंड्यापासून सुसरीपर्यंत घोरपडीपासून एकाही प्राण्याला त्या वैदिकानं त्या ठिकाणी सोडलेलं नव्हतं. आणि कशा पद्धतीने पकडायचे, कोणत्या दिवशी पकडायचे, कशा पद्धतीने आणायचे याचं त्या ठिकाणी म्हणजे विस्तृत वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणजे बुद्धकालीन आणि ते समकालीन जर बघितले त्याचं त्यांनी काय म्हटलेलं आहे की वेद म्हणजे मंत्राचा समुच्चय किंवा रुचे पठण. मंत्र म्हणजे देवाची प्रार्थना, इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महर्षी, यम, इतर देवांना उद्देशून केलेली प्रार्थना. जेव्हा तो यज्ञ असायचा तेव्हा तो यज्ञ म्हणण्यासाठी त्या ठिकाणी मंत्राचा उच्चार व्हायचा आणि ते उच्चाराचा अर्थ काय होतो की त्या देवांना प्रसन्न करण्यासाठी. आणि त्या कशासाठी होत्या तर ह्या प्रार्थना शत्रूपासून रक्षणासाठी, शत्रूविरुद्ध सहाय्यासाठी, धन धान्याच्या प्राप्तीसाठी, भक्ताद्वारा अर्पित अन्न मांस सुरा याची अवैती स्वीकारण्यासाठी केल्या जात होत्या. वेदात फारसे तत्वज्ञान नाही, परंतु काही वैदिक ऋषींनी तत्वज्ञान स्वरूपाच्या कल्पना विलासात रममाण होण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी जरूर केलेला आहे. म्हणजे त्याच्यामधलं साहित्य कोणतं असायचं त्यांचं, अन्न मांस सुरा हे यथेच्छ असायचं. कोणताही समजा त्यांचा यथेच्छ यज्ञ जर करायचा असला तर त्या पद्धतीचं त्यांचं ते त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. दुसरं एक त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं की कालीपुराणामध्ये तर निव्वळ आणि निव्वळ कसाई खानाचा आहे. याच्यामध्ये म्हणजे असं दुसरं काहीच नाही. छोट्याशा चिमणीपासून ते गेंड्यापर्यंतचं वर्णन आहे. आणि चिमणी कापल्याच्या नंतर म्हणजे किती मनुष्याला आयुष्य भेटते, किंवा गेंडा कापल्याच्या नंतर किती, मासोळी कापल्याच्या नंतर किती, बारासिंग किंवा जंगली डुकर कापल्याच्या नंतर, चित्ता, वाघ, मनुष्य कापल्यानंतर 1000 वर्ष जे आहे ते देवीचा म्हणजे कोप होत नाही किंवा मनुष्य सुखी राहतात असं त्या कालीपुराणामध्ये किंवा त्यांच्या ज्या वैदिक ग्रंथामध्ये त्यांनी व्यवस्थित आहे. मग बाबासाहेबाचा जन्म जरी हिंदू धर्मात झाला तरी बाबासाहेब काय म्हणले, माझा जन्म होणे माझा गुन्हा नव्हे, परंतु माझं कुठं मरायचं हे माझ्या हातात. म्हणून ह्या दलदलीतमध्ये फसलेल्या लोकांना मी जरी समजू शकलो किंवा हे हिंदू मनाला जरी मी
समजू शकलो किंवा याच्यातून जर बाहेर काढलं तर मी स्वतःला धन्य समजेल. अशी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन लिहिताना त्यांनी प्रतिज्ञा प्रस्तावनेमध्येच त्यांनी म्हणजे ते मेन्शन आहे. तुम्ही वाचा, जरूर वाचा ते पुस्तक. आणि अशा पद्धतीनं काली पुराणातील जो रुधिर नावाचा जो आहे रक्तरंजित अध्याय म्हणजे आहे, त्याच्यामध्ये शिव आपल्या मुलाला सांगतो की कशा पद्धतीनं त्या हत्या करायच्या. आता आपण थोडक्यामध्ये 2-3 यज्ञाचा त्या ठिकाणी उल्लेख पाहूयात की त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की अश्वमेध यज्ञ. अश्व म्हणजे काय? घोडा, सगळ्यात मोठा प्राणी, जे ताकदीने मोठा असतो, सगळ्यात मोठा असतो. हे आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणजे होम हवन व्हायचं. होम हवन होत असताना त्याला कापायचं आणि कापल्याच्या नंतर असं म्हणतात, असं लिहिलेलं आहे की जेव्हा त्या घोड्याला कापल्याच्या नंतर त्याचं जे लिंग आहे ते प्रविष्ट करण्यासाठी राण्याचं शर्यती लागायच्या किंवा त्यांचे भांडणं व्हायचे, पुढं पुढं करायच्या. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणजे त्या यज्ञामध्ये ज्या पद्धतीचे कुकृत्य व्हायचे, व्यभिचार व्हायचे, अशा पद्धतीचं ते. आणि हे कशासाठी? इच्छेपूर्तीसाठी, नैमित्तिक इच्छा किंवा नित्य इच्छा. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आता भारत देशाचा जर विचार केला, तथागताच्या बुद्धांचा सिद्धांत किंवा त्यांच्या घराण्याचा जर विचार केला तर 1000 नांगरे एट ए टाइम चालतील एवढी शेती होती त्यांच्याकडे. कृषीप्रधान देश होता. मग याच्यामध्ये काय होत होतं? 500 प्राण्याच्या, हजार प्राण्याच्या कत्ती होत होत्या. आपण सम्राट अशोकाचं उदाहरण बघितलं असेल. कलिंग देशावर जेव्हा स्वारी केली तेव्हा रक्ताचे पूर येतील एवढे प्राण्याची हत्या होत होती. जेव्हा त्यांना त्यांच्यावर म्हणजे सिद्धार्थाची तथागत गौतम बुद्धाची हे गेले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला आणि नंतर त्यांनी ते शस्त्र जे आहे ते खाली ठेवलं. हे आपण उदाहरण पाहिलेले ऐकलेले आहेत. नंतर बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांनी सगळ्यात मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि हे जेव्हा यज्ञ करायचं, आता एवढे समजा 500,000 प्राण्याचा जर बळी द्यायचा असेल तर त्याला लाकडं किती लागत असतील? तेवढेच लागतील ना. म्हणजे जंगल तोड आले. कृषीप्रधान देश असल्यामुळं एक तर यांची जी चूल करायची अर्धा एकरमध्ये ती चूल करायची. आता एवढं मोठं मांस हे करायचं म्हणजे शिजवायचं म्हणजे त्याला चुली केवढ्या मोठ्या लागतील? सगळ्यात मोठी लागलं चूल. तर अर्धा एकरमध्ये, एकरमध्ये त्यांचे ते म्हणजे होम हवन आणि अग्निकुंड त्या ठिकाणी चालायचे. आणि तेवढे अग्निकुंड चालण्यासाठी जंगलाची जंगल कत्तली व्हायची. म्हणजे जंगलामध्ये झाडं सुद्धा राहायचे नाही. मग अशा रीतीने काय झालं? हा जो कृषीप्रधान देश होता, हे अशी कृषीप्रधान देशामध्ये लोकांची अन्नान्नदशा झाली. कारण याचं प्रमाण एवढं वाढत गेलं, एवढं जंगलं राहिली नाही. या वैदिकामुळं, एवढं अग्नीमुळं म्हणजे जमीन सुद्धा कमी झाली. आणि अशा पद्धतीनं लोक खायला लागले, बिनधास्त खायला लागले. त्यांना प्राणी जरी नाही भेटले तर चोऱ्या करू आणू लागले, कापू लागले आणि खाऊ लागले. म्हणजे जे कृषी लोक करत होते त्या कृषीवर सुद्धा गंडांतर येत होतं. म्हणजे नैसर्गिक जे काही सृष्टी निर्मिती होती त्याला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे असा आधार मिळत नव्हता. आणि अशा पद्धतीनं हे जे कलुषित अकुशल विचाराचं जे वातावरण होतं तेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही आज जरी कलकत्त्याला गेल्यात तर कलकत्तामध्ये एक काली मातेचं मंदिर आहे. सगळ्यात मोठा कसाईखाना आहे. काय? तर देवीचं त्या ठिकाणी सगळ्यात मोठं म्हणजे मंदिर आहे. आपण चंद्रपूरला जरी बघितलं, अनुसूया मातेचं त्या ठिकाणी मंदिर आहे. तिथं सुद्धा बघा किती लोक जातात. दुसरेच लोक जात नाहीत, आपले उपासक लोक सुद्धा भरपूर त्या ठिकाणी जातात. सांगायचं तात्पर्य ही जी पहिली प्रतिज्ञा आहे ही आपल्याला त्याच्यामुळं त्याचे बारकावे काया वाचा मनानं लक्षात घेणं आवश्यक आहे. हे तर प्राण्याविषयी झालं, पण त्यांच्यामध्ये असं उल्लेखित आहे की माणसाला सुद्धा मारलं तर देवी 1000 वर्ष प्रसन्न राहते. म्हणजे बघा, आता तुम्हीच विचार करा की ही जी हिंसेची प्रवृत्ती आहे ही म्हणजे कुठंतरी थांबल्या गेली पाहिजे. कारण हे तर 6-7 वर्ष सिद्धार्थ गौतमांनी अगोदर अभ्यास केला ना. कठोर तपोचे ब्रह्मचर्याचे आर्य सत्यानंद निब्बाणसाची केली हे तर मंगल होतं. म्हणजे हा जो स्टडी केला ती तेव्हा प्रचलित 62 विचारधारा, ऋषी मुनींची विचारधारा, बाकी आलार कमाल भृग ऋषीची ती सिद्धी. आणि अशा पद्धतीने जेवढा काही सिलेबस होता ते कंप्लीट केल्याच्या नंतर लोकांना अधिकारवाणीने सांगता यावं या उद्देशानं नंतर मग ते ध्यान मार्गाला लागले. आणि 4 टप्प्यानं त्यांनी कशा पद्धतीनं ते नॉलेज संपादन केलं त्याला आपण सम्यक संबोधी म्हणतो. आणि अशा पद्धतीचं जेव्हा जैन धर्माची विचारधारा देशामध्ये प्रसारित झाली तर जैन धर्माचा अहिंसा सिद्धांत काय होता की म्हणजे त्यांच्या हातून मुंगी सुद्धा मरता कामा नये एवढी त्यांची म्हणजे कठोर म्हणजे अहिंसा परमोधर्म
अहिंसेचं परमोच्च शिखर जैन धर्मामध्ये आहे. त्यांचे दोन तत्व आहेत बघा. त्यांच्या धर्मामध्ये शेती करणं वर्ज्य आहे, दुसरं सैन्यामध्ये जाणं वर्ज्य आहे. कारण सैन्यामध्ये जर गेलं तर देशाच्या रक्षणासाठी किंवा हित रक्षणासाठी गोळीबार होऊ शकतो, त्याच्यामध्ये हत्या रूपांतर होते. दुसरी गोष्ट, शेती करत असताना आपण नांगर जेव्हा करतो, नांगरणी वखरणी करतो, तेव्हा हजारो एकर म्हणजे हजारो एकरमध्ये असणारे बारीक जे काही जीवाणू किटाणू असतात ते आपल्या त्या पेरणीमध्ये मरून जातात. म्हणजे एवढी कठोर म्हणजे त्यांची ती हे होती अशा पद्धतीची म्हणजे विचारसरणी होती. परमोच्च शिकायला ते हे होतं. तर ॲज कम्पॅरेटिव्हचा विचार जर केला आपण अहिंसेचा सिद्धांत समजून घ्यायचा म्हटलं तर आता इच्छा आणि आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करतात. अहिंसेचं समजून जर घ्यायचे असले, आता तुम्ही म्हणाल की बाई मला एखादा डास चावला मग त्याला मारू की नको. अतदीप भव. बाबासाहेब काय म्हणतात की मनुष्य आणि प्राणी यांना दोघांनाही मन आहे. माणसाकडं मन आहे. माणसानं तेवढा तरी स्वतःच्या बुद्धीनं ते विचार केला पाहिजे. जर त्याला डेंग्यू चावला, मलेरिया होईल, त्याचे प्लेटलेट कमी होतील, त्याला नंतर त्याचे ब्लड पूर्ण घट्ट होऊन जाईल आणि मृत्यूला पडेल. म्हणजे माणसापेक्षा तुम्हाला जीवापेक्षा माणसाच्या ते जास्त महत्त्वाचं आहे की माणूस महत्त्वाचा आहे हे ज्यानं त्यानं त्याच्या बुद्धीवरती सोपवलं. आणि अशा पद्धतीचं जर समजा आपण नांगरणी वखरणी शेतीच जर नाही केली तर माणसाचा उदरनिर्वाह कसा होईल. म्हणजे अहिंसा जर आपण तेवढ्या काटेकोरपणे जर सांभाळली जीवजंतूचा, आता फर्टिलायझेशनचा खताची जर निर्मिती करायचं म्हटलं तर विदाऊट फर्टिलायझेशनचं म्हणजे कसं कसं होईल खताची निर्मिती, कंपोज कसे तयार होतील. कारण ते सडण्याची प्रक्रिया कशी होईल. कारण एखादं शेणखत आहे त्याच्यामध्ये किडे असतात आणि जेव्हा ते किडे 12% 14% पर्यंत जातात त्याच्यामध्ये जे अल्कोहोल तयार होते, अल्कोहोल तयार होऊन जी गोष्टी आंबवण्याची जी क्रिया असते त्याच्यानंतर ते डिबॉल्स होऊन जाते. त्याच्यानंतर त्याचं सुपीक खतामध्ये रूपांतर होते आणि सुपीक खताचं जर रूपांतर झालं नाही शेतीमध्ये मग उत्पन्न कसं वाढेल. मग ते त्याला अहिंसा कशी म्हणायची. जर समजा आपण शेती नाहीच केली इन केस मग मनुष्यानं खायचं प्यायचं काय. आणि आपण ह्या देशामध्ये राहत असताना जर आपण आपल्या गावाचं किंवा देशाचं रक्षण नाही केलं तर जीवत्वाचा धोका कोणाला येणार. म्हणजे मनोपुबंगमाधमा मनोशिठा मनोमया मन साचे पदुठ्ठेन भासती वा करती वा ततोणं दुःख मनवते चक्कमोहत वतो पदम. म्हणजे माणसाला मन असल्यामुळे एवढा तरी माणसाकडे तेव्हा अधिकार असला पाहिजे की त्या गोष्टीनं किंवा त्या चित्तमय साधनेनं आपण त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. अशा पद्धतीचे जे काही ग्रंथ आहे होते इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ते पूर्ण आणि पूर्ण हिंसेचं समर्थन करणार आहे. आता रामायण बघा त्याच्यामध्ये हिंसा आहे, युद्ध आहे. महाभारत बघा त्याच्यामध्ये हिंसा आहे, युद्ध आहे. महात्मा गांधीजीनं रामायणाचं महाभारताचं समर्थन केलं. हिंसेचं त्यांची अहिंसेची जी व्याख्या होती ती वेदाला त्यांनी श्रेष्ठ म्हणलं. कारण त्याच्यामुळे जे भारतामध्ये ज्या काही अंधश्रद्धा रूढी ह्या पसरल्यात हे केवळ त्याला कारणीभूत कोणी जर असेल तर आपल्या देशाचे महात्मा गांधीजी यांनी त्या वेद प्रनिष्ठेला सर्वोच्च स्थान दिले आणि त्यांची अहिंसाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खूप टोकाच्या भूमिकेला जो महावीरांचा जो हे आहे ते त्यांनी टोकाच्या भूमिकेने पण तो जर विचार केला तर तथागताच्या सिद्धांताच्या पुढं तो विचार हा निरर्थक वाटतो. कारण जिथे माणसाची आवश्यकता आहे म्हणजे हिंसेची आवश्यकता आहे आणि इच्छा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे स्वतःहून माणसाने त्या करुणा उत्पन्न करावं. त्याबद्दल जर करुणा उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झालं तर तुम्हाला हिंसेचा भावच हे तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही असा तथागताचा सिद्धांत आहे. म्हणून नीतिमान माणूस ठरवत असताना कोणता नीतिमान आणि कोणता अनीतिमान आहे हे ठरवायचं एक साधन म्हणजे पंचशील आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण जीवन जगत असताना दुःखाच्या उत्पत्तीचे कारण आणि त्याचे निवारणे हे पाहतो. म्हणून वैयक्तिक आचरणामुळं उत्पन्न होणारं जे काही दुःख असते त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे हे हिंसेचं कारण आहे. म्हणून ह्या जिवंत प्राण्यांची काया वाचा मनाने हिंसा करणे, आपापसात भांडणे, चाकू तलवाराने काठीने भांडणं, ह्या भांडणांचे करणं म्हणजे हिंसा होय. एकदा श्रावस्तीतल्या कुटदंत, उज्जय आणि उदय नावाचे 3 ब्राह्मण
भगवान बुद्धाजवळ गेले आणि यज्ञाबद्दल त्यांना मत विचारलं की म्हणजे कसं यज्ञ करतात. त्या जे यज्ञ निमित्तिक यज्ञ आणि नित्य यज्ञ जे असतो त्यांना तथागत गौतम बुद्ध तीव्र विरोध करतात. तुम्हाला जर यज्ञच करायचा असेल तर कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका. यज्ञच करायचं तर राजा विजेत्यासारखा यज्ञ करा. त्यांनी जसं सदाचाराचं राज्य निर्माण केलं त्या पद्धतीचं राज्य निर्माण करा. आपण चौथ्या भागामध्ये म्हणजे कार्ल मार्क्सच्या त्या सिद्धांतामध्ये ती दिव्य चक्राची तुम्हाला गोष्ट सांगितली. त्या पद्धतीचं राज्य निर्माण करा. कारण त्याच्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या होत नाही, कोणी चोरी करत नव्हतं, कोणी विचार करत नव्हतं, कोणी खोटं बोलत नव्हतं आणि कोणी सुरापान देखील करत नव्हतं. त्याच्यामुळं असं सदाचाराचं राज्य हे दीर्घकाळ टिकणार असतं. जर तुम्हाला प्राण्याची हिंसाच करायची, प्राण्यापासून जर तुम्हाला राज्य निर्माण करायचं असेल किंवा यज्ञ निर्माण करायचं असेल त्या मुक्या प्राण्याला आणून तुम्ही निर्दयपणे त्याला कापता, त्याच्यापासून तुम्हाला कोणत्या प्रकारची फळप्राप्ती होणार आहे असं तथागत गौतम बुद्ध त्यांना सांगतात. आणि बाबासाहेब असं लिहितात की तुम्हाला यज्ञ जर करायचाच असला तर त्या मुक्या प्राण्याच्या ऐवजी आपल्या घरातील म्हाताऱ्या बापाला जर कापलं तर देवी देव किंवा वैद्य अधिक प्रसन्न नाही का होणार. म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बुद्धाचा सिद्धांत हे समजला तरच आपल्याला समोरचे शील समजतील आणि अशा पद्धतीच्या ही मांसाहारी सर्वसामान्य गोष्ट होती. त्यांची जर ग्रंथाची यादी जर आपण बघितली तर यजुर्वेद संहिता, यजुर्वेद ब्राह्मण ग्रंथ, वेदांत सूत्र, स्कंद पुराण, लिंग पुराण, अथर्ववेद 7वा आणि 8वा अध्याय, वाजसेन संहिता, हरिवंश पुराण, रामायण, महाभारत, छानोन्य उपनिषेद, ऋग्वेद, अश्वनारायण ग्रहसूत्र, मत्स्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मनुस्मृती, शुक्लवेद, आयुर्वेद, काली पुराण, त्याच्यामध्ये कितीतरी या यज्ञाचे किंवा या हिस्सेचं त्या ठिकाणी समर्थन आलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा पानात पाता वेरमी शिकापदम समाधी आम्ही जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली, सम्यक संबोधी प्राप्त होताना जे काही दुःखाची उत्पत्ती होते किंवा कार्याची उत्पत्ती होती ती कुठून उत्पन्न होती? मनातून उत्पन्न होती. आणि मन जे आहे ते अनाटॉमिकली जे आहे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक किंवा जिव्हा किंवा स्पर्शेंद्रिय किंवा बाकीचे शरीर आहे, मन काय आहे त्याचा उपभोक्ता आहे. म्हणून हे विचार करत असताना किंवा हे विचार मनामध्ये आणत असताना तथागत गौतम बुद्ध सांगतात की तुम्ही आपल्या मनावरचा किंवा विशुद्धी आपलं मन निर्मळ ठेवलं पाहिजे. विशुद्धी म्हणजे काय? अत्यंत शुद्ध निर्मळ, ज्यामध्ये कोणतीही भेसळ नाही किंवा कोणतीही घाण मिसळलेली नाही असा होतो. याशिवाय खर्रे असेल किंवा निर्दोष पवित्र असाही याचा अर्थ होतो. ज्यामध्ये दुसरी कोणती वस्तू किंवा धातू मिसळलेली नसती त्याला अत्यंत शुद्ध म्हणतात. पवित्र म्हणजे मन, विचार किंवा पाण्यासारखा जो स्वच्छ असतो त्याला पवित्र गोष्ट म्हणतात. किंवा कोणती चूक नसलेली किंवा बिनचूक जी गोष्ट असते त्याला अचूक म्हणतात. आणि विशुद्धी चक्र हे मानवी शरीरातील 7 चक्रापैकी 5वे चक्र आहे. त्यामुळं आपण ह्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने म्हणजे विचार केला पाहिजे. म्हणून ह्या जे गोष्टी जे काही घडतात तर ते कशामुळे घडतात? आता ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या. कोणता म्हणजे यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे, गजमेध यज्ञ आहे. गजमेधमध्ये हत्तीला सुद्धा कसं आणायचं, कसं कापायचं याचं विस्तृत विवेचन त्या म्हणजे वेदामध्ये आहे किंवा त्या मनुस्मृती आहे. म्हणजे हे कालीपुराण जे आहे, रुधिर नावाचा जो अध्याय लिहिलेला आहे तो रक्तरंजित अध्याय. मग आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत तरी सुद्धा आपले लोक कंदोरी करतात, देवाला जातात, नवस बोलतात, बकरे वाजतात, पण माणसं जाता जाता मरतात. अशा कितीतरी घटना आपण बघितल्या. म्हणून ह्या गोष्टीचं मूळ काय कारण? अविद्या किंवा अज्ञान. जिथं ज्ञानच नाही त्या गोष्टीचं त्याला अविद्या असं म्हणतात. म्हणून अविद्या म्हणजे अज्ञान किंवा भ्रम, वस्तूचे किंवा सत्याचे खरे स्वरूप न ओळखता त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणे म्हणजेच अविद्या होय, जिला सर्व दुःखाचं मूळ मानलं जातं. म्हणजे त्याचं सिम्पटम जर विचार बघितले तर अनित्य म्हणजे काय? जे बदलणार आहे किंवा नष्ट होणार आहे त्याला कायमस्वरूपी नित्य समजणे. म्हणजे जे